जय श्रीराम. सध्या काही दिवस सोशल मीडियावर बोलायचं नाही असं ठरवलं होतं, परंतु महाराष्ट्रभर टिपूचं उदात्तीकरणाचं कार्यक्रम काही बाणगुडू लोकांनी सुरू केलाय. टिपूचं असेल किंवा या देशावर किंवा हिंदुस्थानावर राज्य करणारे जे काही आक्रांता होते, जुलमी इस्लामी आतंकवादी होते, ज्यांनी इस्लामचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येथील हिंदूंचं कत्लेआम केला, धर्मांतरण केलं, अशा लोकांचं उदात्तीकरण या भारत देशात आणि महाराष्ट्रात होत आहे. आणि उदात्तीकरणच नव्हे तर शिवछत्रपतींशी त्यांची तुलना केली जाते. म्हणून अशा नालायक लोकांना उत्तर देण्यासाठी नाइलाजाने मला आपल्या समोर बोलावं लागतंय. हे सर्व बोलणं ऐकण्याआधी या बोलण्याच्या नंतर एक व्हिडिओ मी आता याच्यावर दाखवतोय. आपकी औकात और हिम्मत है हम पे कार्रवाई करने की, आपके पुलिस में दम है हम पर गुना दाखिल करने का. अगर तुम्हारी मजाल है तो करके देखो. ओपन चैलेंज है गृह मंत्री को. हमने खुले मंच पे टीपू सुल्तान की प्रतिमा लगाई है. क्या उखाड़ सकते हो उखाड़ लो, हम यही डट कर खड़े हुए हैं. बघितला आपण हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये जो माणूस बोलणार आहे त्याचं नाव आहे फारुख अहमद. नांदेडचा आहे, एका विशिष्ट पक्षासाठी काम करतो. तर मला ह्या फारुख अहमद आणि तुम्हाला एक आठवण करून देतो. तो हैदराबादचा एक छोटासा बिना मुशी दाढीचा, कोणासारखा दिसत असेल तो शब्द तुम्हीच वापरा, हा माणूस किंवा याची ही पिलावडं ह्या औरंग्याची आणि टिपूचं उदात्तीकरण करताना यांना विसर पडलाय की आपण भारत देशात राहतोय, आपण महाराष्ट्रात राहतोय. मी म्हणजे महाराष्ट्र. या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर हा तुमच्या पोलिसांना तुमची औकात, तुमची लायकी आणि गृहमंत्र्यांची लायकी हा माणूस काढतोय. यांना ह्या जिहाद्यांचं उदात्तीकरण करत असताना महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या असलेल्या अस्मितेला आणि इथल्या प्रशासनाला चॅलेंज देत आहेत, ओपन चॅलेंज देत आहेत. यांची ही ताकद वाढते कशी, यांच्यात ही गुर्मी येते कुठून, आणि हे करत असलेले ज्यांचं उदात्तीकरण आहे, म्हणजे टिपूचं असेल, औरंग्याचं असेल किंवा अफजल्याचं असेल, हे असूंना ओपन चॅलेंज देतात, या इथल्या प्रशासनाला ओपन चॅलेंज देतात. नवे तर गृहमंत्र्यांना ओपन चॅलेंज